कसं तयार करायचं त्याच्यासाठी आपल्याला झिरो बजेटचा अवलंब करायचा. मग ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय येतं की शेतामध्ये निघणारा हा पालापाचोळा असेल, ऊसाचं पाचक असेल. आता समजा हे झाडाची पानं असतात, प्रत्येक झाडाला पानं असतात. निमोनिया दाखल आपण हे घेतले. आता ज्वारीचं काय करतो आपण, कुसकट असतं ते तसे जाळून टाकतो, पण ते जाळायचे नाही. नंतर दुसरे पिकं असतील, आता सोयाबीनचं सुद्धा आपण जे कुसकट असतो तो कुजल्यानंतर सुद्धा शेतात टाकू शकतो. मग हे पालापाचोळा असेल, दसकट असतील ते ह्याच्यापासून हे आपल्याला बनवायचं. मग आपल्याला पहिल्यांदा आपण घेऊया की शेतामध्ये हे गांडूळ खत, बरोबर आहे. मग गांडूळ हे कंपोस्ट केलं. आता हे कंपोस्ट खत तयार करत असताना काय करायचं, कंपोस्ट खत तयार करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी हे झिरो बजेट शेती करण्यासाठी त्या शेतकऱ्याकडे एक तरी गाय असली पाहिजे, देशी गाय, बरोबर आहे. गावरान गाय पाहिजे. तिचं शेण किंवा गोमूत्र तेच आपल्याला अवलंब करायचं. तर त्याच्यामध्ये त्या गायचं शेण असेल, पालापाचोळा असेल, गावरान. मग आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये पालापाचोळा असेल, पाचक असेल, पुन्हा शेणखत असेल, तर त्याची फळावर टाकायचे त्याच्यावर. कशामध्ये आपण बघतोय नॅडेप पद्धत आहे तयार करण्याची. काय तयार करण्याची, कंपोस्ट खत आपण शेतामध्ये देणार आहे. आता हे तयार कसं करायचं ते पाहतोय. तर पालापाचोळा असेल, दसकट असतील किंवा चिपाड असतील, आपण जनावरांना टाकल्यानंतर उरलेले चिपाड असतात ना, ते पण याच्यामध्ये टाकू शकतो. आणि नंतर शेणखत आहे, शेण. तर हे सगळे थरावर थर टाकून, आता हे बघा पालापाचोळ्याचा खाली थर टाकला, त्याच्यानंतर शेणाचा थर टाकायचा, त्याच्यानंतर हे पाचोळा असेल, हे शेण असेल, असे वेगवेगळे थर टाकून त्याच्यानंतर शेवटी शेण आणि माती आपण तयार करतो बघा सारवण्यासाठी. हे पूर्ण भरून घ्यायची वर, असं पूर्ण भरायचं वर 3 फूट पूर्ण थरावर थर टाकून भरायचं. आणि नंतर शेणा मातीनं हे सारवून घ्यायचं, पूर्ण बंद करायचं. शेणा मातीनं असं सारवून घ्यायचं, आलं लक्षात. सारवून घेतल्यानंतर साधारणपणे आपण ह्याचं कालावधी त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे बघा, किती दिवसामध्ये तयार होते. 3 ते 4 महिन्यामध्ये याच्यामध्ये काय होतं, प्रक्रिया होते. म्हणजे आपण शेण टाकलेलं आहे, सगळे जे जीवाणू आहेत ते पूर्ण हे कुजवण्याचं काम करतात आणि त्यापासून आपल्याला उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत तयार होतं. मग हे आता ह्याच्यामध्ये काय केलं आपण बघा, ही खिडक्या सोडलेल्या आहेत. म्हणजे बांधकाम करताना तुम्ही मुरुडच्या रस्त्याला आहे बघा, तिथे बाजूला एक कचरा कुंडीसाठी बांधलेला आहे ग्रामपंचायतीने. आता बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक गावात अशा प्रकारचा कंपोस्ट खत तयार करण्यासाठी बांधकाम केलेलं आहे का, रस्त्याने बघितलं असेल तुम्ही. तर त्याचा उद्देश काय आहे प्रत्येक गावाचा, जे लोक रस्त्यावर कचरा टाकतात किंवा आपण भाज्या वगैरे खातो, उरलेले जे औषध असतात ते असंच रस्त्यावर टाकून द्या. त्याच्यामुळं कचरा वाढतो, दुर्गंधी पसरते, आजार वाढतात. त्याच्यासाठी आपण काय करायचं, याच्यामध्ये कंपोस्ट खताचा जर आपण अवलंब केला तर चांगल्या प्रतीचं आपल्याला हे खत शेतामध्ये देण्यासाठी होतं. एवढीच थोडक्यामध्येच, आपल्याला जास्त विस्तृत माहिती द्यायची नाही. कंपोस्ट खत कसं तयार करायचं, काय वापरायचं एवढं सांगायचं. आलं लक्षात सर? पुन्हा आता याच्यानंतर दुसरा, आता आपण बोलूया इकडं गांडूळ. आता गांडूळ खत तुम्ही गांडूळ पाहिलं असेल शेतामध्ये असतात पहा. तर गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र असतो. गांडूळ शेतकऱ्याचा मित्र का म्हणतात, तर काय करतात गांडूळ, काय करतात तर ही जमीन जी असते ती भुसभुशीत करण्याचं काम करतात. मग गांडूळ खत तयार कसं करायचं, तर गांडूळ खत तयार करण्यासाठी आपल्याला शेण अर्धवट कुजलेलं शेण लागेल. पूर्ण म्हणजे लगेच पडलेलं शेण, गाईचं पडलेलं शेण डायरेक्ट आपल्याला याच्यामध्ये नाही टाकायचं. थोडं टाकायचं शेण पडल्यानंतर 1-2 महिन्यात, 2-3 महिन्याचं अर्धवट कुजलेलं शेण ते वापरायचं. याच्यामध्ये सुद्धा पालापाचोळा काड्या सुद्धा आहेत, टाकल्या होत्या तर चांगल्या कुजल्या जातात. कुजलेली काडी लगेच मग, बरोबर आहे. तर पालापाचोळा असेल किंवा अर्धवट कुजलेलं शेण आणि भुसकट सुद्धा अर्धवट कुजलेलं, याच्यामध्ये आपण थरावर टाकू शकतो. आणि हा पूर्ण बेड याच्यामध्ये पण भरायचा आहे, पूर्ण असंच भरायचं. पूर्ण भरल्यानंतर याच्यात हा एक बेड असतो बघा, तुम्ही कुठे पाहिलं असेल हिरव्या कलरची बेड आहे. तर त्या बेडमध्ये 3 किलो गांडूळ सोडायचे. आता गांडूळ सुद्धा ज्यावेळेस आपल्याला प्रात्यक्षिकला जायचे त्यावेळेस आपण याच्यात सोडू गांडूळ कसं असतो. तर 3 किलो गांडूळ याच्यामध्ये सोडायचे. आता हे
तुम्ही जर पाहिलं तर बघा हे चहापत्ती सारखं तयार झाले म्हणजे पूर्ण शेण होतं शेण